त्यासाठी एकच मनपरिवर्तनाचा शेवटचा टप्पा आणि समाज परिवर्तनाचा पहिला टप्पा. सकाळी उठल्याबरोबर फक्त स्वतःच्या पाया पडा. दुसऱ्या कुणाच्याही पायात तुम्ही नाही पडलात तरी मला चालेल. फक्त सकाळी उठल्याबरोबर स्वतःच्या पाया पडा. मात्र स्वतःच्या पाया पडताना विचार करा की मी माझ्या पाया पडायच्या लायकीचा आहे का. ज्या दिवशी एवढा प्रश्न तुम्हाला पडला त्या दिवशी तुमची सुधारण्याकडे वाटचाल सुरू झाली. सकाळी फक्त उठल्याबरोबर स्वतःच्या पाया पडताना विचार करा. कारण पाया कोणाच्या पडतो? ज्येष्ठांच्या, श्रेष्ठांच्या, संतांच्या, महापुरुषांच्या, देवमाणसांच्या आणि देवांच्या. मग आपल्या पाया पडताना प्रश्न पडेल, मी ज्येष्ठ आहे का, मी श्रेष्ठ आहे का, मी संत आहे का, मी महापुरुष आहे का, मी देवमाणूस आहे का. मग का पाया पडावं मी माझ्या? पाया पडताना लक्षात येईल रात्री घेतलेली कसं पाया पडावं. पाया पडताना लक्षात येईल काल त्याच्याबरोबर भांडणं केलीत, शिव्या दिल्यात, कसं पाया पडावं. पाया पडताना लक्षात येईल गावासाठी किती जगलो, देशासाठी किती जगलो, का पाया पडावं, काय केलंय असं मी. आणि मग हा प्रश्न पडला की करण्यासाठी धडपड सुरू होईल ना. मग ज्येष्ठ व्हाल, मग श्रेष्ठ व्हाल, मग संत व्हाल, मग महंत व्हाल, मग महापुरुष, मग देव माणूस, मग देवपदाला पोहोचाल ना. रामकृष्ण कसे घडले? असेच तर घडलेत. आणि मग स्वतःला ओळखता आलं, स्वतःच्या अंतःकरणातला ईश्वर दिसला, मग विश्वाचं माझं घर होऊन जातं. मग इंद्रायणीच्या तीरावर आमचा तुकाराम प्रकटतो. मग अमेरिकेच्या व्यासपीठावर बंधू भगिनींनो म्हणणारा विवेकानंद येतो. आणि मग आमचे सावरकर, मग टिळक, ही सगळी स्वतःला पाया पडणारी माणसं आहेत. हे कधी लक्षात ठेवा. आयुष्याचं एक वेगळं दालन उभा केलं की मग जगण्याची सार्थता पडते. स्वतः मी हाच सगळ्यात मोठा विकासाचा बिंदू आहे. हे एकदा आम्ही जपलं, हे एकदा आम्ही निर्माण केलं की मग सुखाचा परिमळ दरवळायला फार वेळ लागत नाही. पण माणसांची हीच विचारधारा एका वेगळ्या उंचीवर गेली. मी यासाठी नेहमी गोष्ट सांगतो. माझ्यासारखा एक जण होता, तुमच्यासारखं मलाही वाटायचं जगाचं कल्याण व्हावं, जग सुंदर व्हावं, उत्तम व्हावं, उदात्त व्हावं, मंगल व्हावं. आणि मग सगळी धडपड चालायची. माझ्यासारख्या एका माणसानं नव्या वर्षाचा संकल्प म्हणून प्रतिज्ञा केली एके दिवशी की एका वर्षाच्या आत मी अख्खं जग बदलून दाखवेन, जग सुधारून दाखवेन, जग घडवून दाखवेन. वर्षभर जगाच्या उद्धारासाठी खर्ची पडला. वर्षभर या देशात त्या देशात फिरू लागला. इकडे जा तिकडे जा, याला भेट त्याला भेट, असं करू तसं करू, याव झालं पाहिजे त्याव झालं पाहिजे, जग चांगलं झालं पाहिजे, जग सुंदर झालं पाहिजे. वर्ष वनवन 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 अख्ख्या जगात फिरला, जग पलतं घातलं. वर्ष संपल्यावर विचार केला, अख्खं वर्ष मी जगासाठी खर्च केलंय, आता जग सुधारलेलं निश्चित असलं पाहिजे. वर्षांनी जगाचा हिशोब मांडला. जग तिथंच, देश तिथंच, माणसं तिथंच, सगळं आहे तिथंच, काही बदल नाही, काही फरक नाही, काही परिवर्तन नाही. आणि मग याला वाटलं बहुतेक आपलं कार्यक्षेत्र मोठं झालं वाटतं. म्हटलं जगाचं जाऊ दे, आपण आपल्या देशापुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझा देश बदलून दाखवेन. वर्षभर देशात फिरला, ह्या राज्यात जा त्या राज्यात जा, याला सांग त्याला सांग, असं करू तसं करू, याव करू त्याव करू, हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. वर्षभर देश फार असा पिंजून पिंजून काढला. वर्षभराने मग हिशोब मांडला. म्हटलं एवढा सगळं केलंय, देश बदललेला, सुधारलेला, घडलेला असला पाहिजे, परिवर्तन झालं असलं पाहिजे. हिशोब मांडला. देश तिथंच, राज्य तिथंच, माणसं तिथंच, गावं तिथंच, सगळं आहे तसंच, काही बदल नाही, काही फरक नाही, काही परिवर्तन नाही. मग याला वाटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठं होतंय वाटतं. म्हटलं देशाचं जाऊ दे, आपण आपल्या राज्यापुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझं राज्य सुधारून दाखवेन, राज्य घडवून दाखवेन. वर्षभर राज्यात फिरला, ह्या जिल्ह्याचा त्या जिल्ह्याचा, याला सांग त्याला सांग, असं करू तसं करू, याव करू त्याव करू. वर्षभर राज्य पार पिंजून पिंजून पालतं घातलं. म्हटलं वर्ष घालवलंय राज्यात, राज्य सुधारलेलं असलं पाहिजे. वर्षाच्या शेवटी हिशोब मांडला. राज्य बघितलं, राज्य तिथंच, माणसं तिथंच, गावं तिथंच, तालुक्यात तिथंच, जिल्ह्यात तिथंच, काही बदल नाही, काही फरक नाही, काही परिवर्तन नाही. याला पुन्हा वाटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठं होतंय वाटतं. म्हटलं राज्याचं जाऊ दे, आपण आपल्या जिल्ह्यापुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझा जिल्हा सुधारून दाखवेन, जिल्हा बदलून दाखवेन, जिल्हा घडवून दाखवेन. वर्षभर जिल्ह्यात फिरला, या तालुक्यात त्या तालुक्यात, इकडे जा तिकडे जा, याला सांग त्याला सांग, व्याख्यान, प्रबोधन, चर्चासत्र, कृतीसत्र. वर्षभर जिल्हा पार असा ढवळून काढला. म्हटलं वर्ष घालवलाय जिल्ह्यात, जिल्हा सुधारलेला असला पाहिजे. हिशेब मांडला. जिल्हा तिथंच, तालुका तिथंच, माणसं तिथंच, गावं तिथंच, काही बदल नाही, काही फरक नाही, काही चेंज नाही, नो चेंज, सगळं तिथंच. याला पुन्हा वाटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठं होतंय वाटतं. म्हटलं जिल्ह्याचं जाऊ द्या, आपण आपल्या तालुक्यापुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझा तालुका सुधारून दाखवेन, तालुका बदलून दाखवेन, तालुका घडवून दाखवेन. वर्षभर तालुक्यात फिरला, ह्या गावाचा त्या गावाचा, याला सांग त्याला सांग, असं करू तसं करू, हे अभियान ते अभियान, असं सगळं 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 तालुका 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 वर्षभर अगदी पार ढवळून काढला. म्हटलं एवढं केलंय तालुक्यासाठी, तालुका सुधारलेला असला पाहिजे. वर्षाच्या शेवटी हिशोब मांडला. तालुका तिथंच, गावं तिथंच, माणसं तिथंच, सगळं आहे तसंच, काही बदल नाही, काही फरक नाही, काही परिवर्तन नाही, सगळं तिथंच जैसे थे. याला पुन्हा वाटलं अजून आपलं कार्यक्षेत्र मोठंच होतंय वाटतं. म्हटलं तालुक्याचं जाऊ दे, आपण आपल्या गावापुरतं बघू. वर्षभर गावात
साठी झटायचं ठरलं, प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझं गाव बदलून दाखवेन, गाव घडवून दाखवेन, गाव सुधारून दाखवेन. वर्षभर गावात थांबला, ह्या गल्लीत जा, त्या आळीत जा, खालच्या पेट्यात जा, वरच्या पेट्यात जा, ह्या चौकात त्या पारावर, याला सांग त्याला सांग, असं करू तसं करू, गाव राज्यात आणू, जिल्ह्यात आणू, सगळं 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 वर्षभर पार गाव असं ढवळून 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 काढलं. माणसं बघितल्याबरोबर आता पळून जायला लागली, इतकं वेळ लावून टाकलं. आणि मग वर्ष असं घालवल्यावर वाटलं आता एवढं फिरलोय, एवढं केलंय, गाव सुधारलं असलं पाहिजे. वर्षाच्या शेवटी गावाचा हिशोब बनला, गाव तिथंच, गल्ल्या तिथंच, आळ्या तिथंच, पेटा तिथंच, चौक तसाच, पार तसाच, काही बदल नाही. याला पुन्हा वाटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठं होतंय वाटतं. म्हटलं गावाचं जाऊ द्या, आपण आपल्या गल्लीपुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझी गल्ली सुधारून दाखवेन, गल्ली बदलून दाखवेन, गल्ली घडवून दाखवेन. वर्षभर गल्लीतच थांबला, याच्या घराचा त्याच्या घराचा, याला सांग त्याला सांग, गटर साफ करू, रस्ते नीट करू, ही करू ती करू, गाडवा तिकडे करू, उकिरडे इकडे करू, सगळं गल्ली 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 पार अशी येडवल्यागत करून टाकली. माणसं पार येडी झाली. ह्याला बघितलं की पुन्हा पळून जायला लागली. म्हटलं वर्षभर गल्लीसाठी एवढं केलं, एवढं काळ खर्च घातलाय, गल्ली सुधारलेली असली पाहिजे. वर्षाच्या शेवटी हिशोब मांडला, गल्ली तिथंच, गटर तिथंच, गाडवा तिथंच, माणसं तशीच, घरं तशीच, काही बदल नाही, काही फरक नाही. याला पुन्हा वाटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठं होतंय वाटतं. म्हटलं गल्लीचं जाऊ द्या, आपण आपल्या घरापुरतं बघू. वर्षाच्या शेवटी पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी माझं घर बदलून दाखवेन, घर सुधारून दाखवेन, घर घडवून दाखवेन. वर्षभर घरातच थांबला. पोरांना सांग, बायकोला सांग, म्हातारा म्हातारीला सांग, आला दिवस सांग, ह्याला सांग त्याला सांग, असं करू तसं करू, भिंती इकडं, फरशा तिकडं, खिडक्या तिकडं, दारं अशी याव त्याव, सगळं 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 पार माणसं घरची यरबाडून गेल्यासारखी झाली. पोरं ह्याच्या आधी पण कधी उभा राहत नव्हती, आताही उभा राहिनात. बापाचं आणि पोरांचं नातं म्हणजे चंद्र सूर्यासारखं. आबाळात सूर्य असला की चंद्र गायब, आबाळात चंद्र असला की सूर्य गायब. बाप घरात दिसला की पोरं अंगणात, आणि पोरगा घरात असलं की बाप पारावर. विषय नाही, संबंध नाही, संवाद नाही. आता तर पोरगा घरातच येणार की. आणि बायको तर पहिल्यापासून समजत होती आमचं घडी म्हणजे कामातनं गेलेलीच केस, त्यामुळे ऐकून घ्यायचा आणि समजून घ्यायचा विषयच नाही. त्यामुळे बायकोच म्हातारा म्हातारी म्हण, ही कशाला आमच्या पोटाला पिडाली काय कळना, गावावरनं बवळून टाकलेलं म्हटले. घरच्या भाकऱ्या भाजायचे होईना, लष्कराच्या भाकऱ्या भाजायला लागले. म्हातारा म्हातारी लक्ष देणार, यरबडल्यागत झालं. हो बायकोला सांगते ऐकना, म्हातारा म्हातारीला सांगताय समजना, पोरं तर पुढं उभाच राहिनीत. वर्ष घरात घालवलं म्हटले, वर्ष एवढं केलं, एवढं सांगितलं, एवढं बोललो म्हटल्यावर घर सुधारलेलं असलं पाहिजे. वर्षाच्या शेवटी हिशोब मांडला, घर तिथंच, पोरं तिथंच, बायको तशीच, म्हातारा म्हातारी तशीच, काही बदल नाही, काही परिवर्तन नाही, काही नाही. याला पुन्हा वाटलं बहुतेक अजून आपलं कार्यक्षेत्र मोठं होतंय वाटतं. म्हटलं घराचं जाऊ द्या, आपण आपलं आपल्या पुरतं बघू. वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा प्रतिज्ञा केली, एका वर्षाच्या आत मी मला स्वतःला घडवून दाखवेन, बदलून दाखवेन, सुधारून दाखवेन. वर्षभर स्वतःला घडवण्याच्या कामी लागला, बदलवण्याच्या मार्गी लागला, सुधारण्याच्या चाली लागला. बघता बघता एक एक चांगला संस्कार, चांगला विचार, चांगला आचार, चांगल्या गोष्टी, चांगल्या कृती, चांगल्या घटना, चांगल्या प्रसंग, एक 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 गोष्ट चांगली करायला लागला. जीवनाचा आनंद मिळायला लागला, जीवनाचा आनंद महोत्सव झाला. बघता बघता एक वेगळी उंची दाबली, वेगळा परिमाण लागला, परंपरा दिसला, संस्कृती दिसली, भाषा आठवली, संस्कार आठवले. आणि बघता बघता विचित्र चित्र नव्हे, चांगलं चित्र निर्माण झालं. बायको आदरानं बघायला लागली, पोरांना कळेना आपलाच बाप आहे का. म्हातारा म्हातारीला समजे नाही आपल्याच पोटचं आहे का. इतका भयान बदल, इतकं बदल, परिवर्तन कसलं अफाट. 6 महिने झाले, 8व्या महिन्यात तर देव माणसासारखा झाला, 9व्या 10व्या महिन्यात 12व्या महिन्यात तर माणसं देव म्हणायला लागली. इतका प्रचंड बदल झालेला. आणि मग पोरांना वाटायला लागलं बाप एवढा चांगला, बायकोला वाटायला लागलं नवरा एवढा चांगला. अहो रस्त्यानं जोडीनं निघालो तर माणसं ह्यांना नमस्कार करतात, माझ्याकडे बघितलं की तोंड फिरवते ती. काय बरं दिसतंय का म्हटले, नवरा एवढा चांगला तर आपण असं अडाणी राहून कसं चालेल. आपणही सुधारलं पाहिजे, आपणही घडलं पाहिजे. त्या दिवसापासून बायको कामाला लागली, नवऱ्यासारखा व्हायचा प्रयत्न करू लागली. दिवस उलटत गेले, बायको एक एक गोष्ट चांगली अवगत करत गेली, प्राप्त करत गेली. एक दिवस उजाडला, नवऱ्यासारखी झाली न, बायको सुधारली. आणि पोरांना वाटायला लागलं आपले आईबाप एवढे चांगले, आपले आईबाप एवढे सुंदर, आपले आईबाप एवढे विचारशील, आपण असं राहून कसं चालेल. यांच्या पोटी जन्म घेतला, वाटायला पाहिजे तसं. बघता बघता पोरं सुधारण्याच्या मार्गी लागली, कामी लागली. एक दिवस उजाडला, पोरं सुधारली. म्हातारा म्हातारीला वाटलं आता आपल्या गौऱ्या मसनात जायची पाळी आली, पण आता घरची एवढी सगळी चांगली, जाताना असं कसं जावं. ह्यांचा आईबाप म्हणून मानावं न तरी जावं. म्हणलं आता एवढं घर सुधारलं, आपण मागं राहून कसं चालेल. त्या दिवसापासून म्हातारा म्हातारी सुधारली. आणि बघता बघता दिवस उजाडला, अख्खा घर सुधारलेलं. शेजारच्या घरला वाटायला लागलं ती घर एवढं चांगलं, आपण मागं राहून कसं चालेल. आपणही सुधारलं पाहिजे, आपणही बदललं पाहिजे. बघता बघता शेजारचं घर सुधारलं, त्याच्या शेजारचं दिवस उजाडला, अख्खी गल्ली सुधारली. वरच्या गल्लीला वाटायला लागलं खालची गल्ली एवढी चांगली, एवढी सुंदर, एवढी स्वच्छ, आपण मागं राहून कसं चालेल. वरची गल्ली कामाला लागली, गल्ली सुधारली. आणि मग बघता बघता आडी सुधारली, पेटा सुधारला, पार सुधारला, चौक सुधारला. एक दिवस उजाडला, अख्खा गाव सुधारलेलं. आणि मग आमच्या
विंगला वाटायला लागलं घारे एवढी वाडी एवढं चांगलं घारेवाडी एवढं सुंदर घारेवाडी एवढी स्वच्छ ना आपण मागं राहून कसं चालेल. विंग कामाला लागलं कंबर कसली विंग मधली माणसं पेटली बघता बघता विंग सुधारलं. पुढे गेलो तिकडे आमचं कराड म्हटलं ही विंग घारेवाडी एवढी एवढी शिकावं पुढे जायला लागली आपण मागं राहून कसं चालेल. आपणही सुधारलं पाहिजे. कराड पेटलं कामाला लागलं बघता बघता कराड सुधारलं. आमच्या सातारला वाटायला लागलं कराड तिकडं कोपऱ्यात एवढं पण सुधारलं आपण मागं राहून कसं चालेल. बघता बघता एक एक गाव तालुका सुधारला. सातारा तालुका म्हटला कराड तालुका एवढा देखना एवढा चांगला एवढा उत्तम आपण मागं राहून कसं चालेल. आपण सुधारलं पाहिजे. सातारा तालुका पेटला कामाला लागला सुधारला. दिवस उजाडला अख्खा जिल्हा सुधारला. आणि मग सांगली जिल्ह्याला वाटायला लागलं सातारा जिल्हा एवढा चांगला आपण मागं राहून कसं चालेल. आपणही सुधारलं पाहिजे. आपणही बदललं पाहिजे. आपणही परिवर्तन घडवून आणलं पाहिजे. सांगली जिल्हा कामाला लागला दिवस उजाडला सांगली सुधारलेला. कोल्हापूर सुधारला बघता बघता एक एक जिल्हा करत अख्खा राज्य सुधारलं. आणि मग कर्नाटकला वाटायला लागलं आलमट्टी धरणात एवढं पाणी साठवून सांगली कोल्हापूर बुडवून मारलं तरी महाराष्ट्र नंबर 1च. म्हटले महाराष्ट्र एवढा चांगला तर आपण मागं राहून कसं चालेल. आपणही सुधारलं पाहिजे. कर्नाटक कामाला लागलं कर्नाटक पेटलं बघता बघता चांगल्या गोष्टी चांगले विचार चांगले संस्कार झालं. कर्नाटक उभा राहिलं सुंदर झालं देखणं झालं. गुजरातला तसं वाटायला गुजरात हळूहळू एक एक राज्य करता करता अख्खा देश सुधारला. आणि मग पाकिस्तान म्हणायला लागलं सीमेवरनं एवढ्या तोफा मारल्या एवढ्या गोळ्या चालवल्या पण भारताचं नाक अजून वरच. भारत एवढा देखना भारत एवढा चांगला तर आपण मागं राहून कसं चालेल. झालं पाकिस्तान कामाला लागलं चांगल्या गोष्टी चांगले विचार चांगले संस्कार चांगल्या कृती चांगलं सगळं बघता बघता पाकिस्तान सुधारलं. अमेरिकेला वाटायला लागलं भारत पाकिस्तानच्या एवढ्या झुंजी लावल्या तरी दोन्ही देश अजून पुढंच. म्हटले ते एवढे चांगले ना आपण मागं राहून कसं चालेल. आपणही सुधारलं पाहिजे. बघता बघता अमेरिका सुधारली करता करता अख्खं जग सुधारलं. एवढा सगळा आलेख मी तुमच्या पुढे मांडला तो एवढ्यासाठी तुम्ही जग बदलायला जाल काही होणार नाही पण तुम्ही स्वतः बदला जग बदललेलं दिसेल. काय नाही आयुष्य